विचार न करता तुम्हाला खाली नंबर देतात. बऱ्याच वेळेला बघा ह्याचा सगळ्याचा हे लिंकशी असतो, संबंध जो असतो तो लिंकशी असतो. तुम्ही आकर्षक परताव्याच्या नावाखाली खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करता, कसलाही विचार न करता. हा सायबर रिलेटेड किंवा ऍप्लिकेशनशी किंवा इंटरनेटशी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी तुम्ही अधिकाधिक जोडले जाण्याकरता त्याच्यातलं नाविन्यपूर्ण करत असताना तुम्ही लेटेस्ट काय आहे म्हणजे तुम्ही अगदी ते तंत्रज्ञान जसं आपण लेटेस्ट वापरतो तसं आपण अपडेट करतोय का, तेही मॉलमध्ये गेलो, त्या मॉलमध्ये आपण काही खरेदी केली ऑनलाईन, तिथे कुठे सर्वे असतात, तिथे आपण आपली माहिती दिली. त्यामुळे आपण हे सगळं करत असताना आपली वैयक्तिक माहिती कायम लोकांना देत असतो आणि त्याचाच फायदा सायबर गुन्हेगार होतात आणि त्यातनंच हे सगळे घोटाळे होतात. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानमध्ये मी संध्या लिमये तुमचं स्वागत करते. मंडळी, गेल्या काही दिवसापासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. भारत सरकारने याची दखल घेऊन आपापल्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती आपल्याला सायबर क्राईम पासून कसं सावध राहा याची कॉलर ट्यून आपण ऐकत असतो. ही कॉलर ट्यून आता नुकतीच आपण ऐकली आहात. तर या सगळ्यापासून कसं वाचायचं हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि सध्या परवलीचा शब्द म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना आपल्या आसपास आपण घडताना ऐकतो आहोत, वाचतो आहोत. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय, सायबर क्राईमशी संबंधित कोणकोणत्या घटना तुम्हाला अडकवू शकतात, फसवू शकतात आणि यापासून कसं वाचायचंय, कोणती काळजी घ्यायची हे आपण आज समजून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहे जितेश सावंत सर. नमस्ते सर. नमस्कार. जितेश सावंत सर सायबर लॉ अभ्यासक आहेत, त्याबरोबर ते शेअर मार्केटचेही अभ्यासक आहेत आणि त्यांची अजून एक विशेष ओळख म्हणजे आपल्या MMC न्यूज नेटवर्क मध्ये ते रेग्युलरली लेखनही करत असतात शेअर मार्केट आणि सायबर लॉशी निगडीत. तर सर, तुमचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा MMC वर्तमानमध्ये. धन्यवाद. गेल्या काही दिवसापासून डिजिटल अरेस्टच्या घटना वाढत आहेत. म्हणजे आम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचतो डिजिटल अरेस्ट झाली आणि याच्यामध्ये असं दिसतंय की बरीचशी तरुण मुलं या डिजिटल अरेस्टच्या घटनेला बळी पडत आहेत. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. तुम्ही जसं म्हणालात तसं की डिजिटल तंत्रज्ञानाने मानवी जीवनामध्ये फार मोठी क्रांती झाली आणि आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या व्यवहारातनं किंवा या माध्यमातलं रोजचे आपण व्यवहार करतच असतो आणि याचाच फायदा सायबर जगतातले गुन्हेगार नवनवीन तंत्र वापरून करत असतात आणि त्यातलाच एक नवीन घोटाळा म्हणजे डिजिटल अरेस्ट. आणि पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे की अरेस्ट म्हणजे काय. अरेस्ट म्हणजे कायदेशीर अधिकाराने व्यक्तीला ताब्यात घेणे आणि त्याच्या हालचालीवरती निर्बंध आणणे. परंतु भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे पूर्वीचा IPC जो कायदा आहे, विशेषतः भारतीय कायद्यामध्ये 2023चा BNSS, याच्यामध्ये अटक प्रक्रियेचे काही नियम आहेत आणि त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच नाहीये. त्याच्यात कुठच्या मान्यता नाही, कुठलंही प्रावधान नाहीये. त्यामुळे डिजिटल अरेस्ट हा सध्याचा एक फार मोठा घोटाळा आहे, एवढं मी नक्कीच सांगेन. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय, डिजिटली अरेस्ट करतात म्हणजे काय करतात? बघा, याचं मूळ काय आहे. याचं मूळ म्हणजे तुमचा वैयक्तिक माहिती, तुमचा पर्सनल डेटा, तुमची खासगी माहिती. आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही ऍप्लिकेशन्स वापरतो किंवा आपले जे ऑनलाईन व्यवहार करतो ते व्यवहार करत असताना आपली माहिती त्या ऍप मधनं जात असते आणि सायबर गुन्हेगार ती हॅक करतात. कोविडच्या काळामध्ये या सगळ्याचा जास्त उगम झाला, कारण ई-कॉमर्स हा जो बिझनेस भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढला, कोविडच्या काळात ती काळाची गरज होती, परंतु ज्या प्रमाणात तो वाढला, कारण आपल्याला काही आपण घेऊ शकत नव्हतो, आपण काही विकत घेऊ शकत नव्हतो, तर या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग हा कोविडच्या दरम्यान झाला आणि ती आता लोकांना एक सवय लागलेली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपली भाजीवाला असो, दूधवाला असो, फळवाला असो, तुम्हाला आता वाटलं की काहीतरी आता खायला मागवायचंय हॉटेलमधनं, तुम्ही पटकन तुमचं ऍप्लिकेशन ओपन करता, त्यातनं तुम्ही मागवता. त्यामुळे ह्या सगळ्याचा संबंध तुमच्या वैयक्तिक माहितीशी आहे. आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, त्या मॉलमध्ये आपण काही खरेदी केली ऑनलाईन, तिथे कुठे सर्वे असतात, तिथे आपण आपली माहिती दिली. त्यामुळे आपण हे सगळं करत असताना आपली वैयक्तिक माहिती कायम लोकांना देत असतो आणि त्याचाच फायदा सायबर गुन्हेगार होतात आणि त्यातनंच हे सगळे घोटाळे होतात. आता तुमच्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, त्याच बँकेचं ईमेल जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा ते तुम्ही ईमेल ओपन करता, त्यात लिहिलेलं असतं की तुमची KYC अपडेट करा. जर तुम्ही KYC अपडेट केली नाही तर तुमचं अकाउंट बंद होईल किंवा फ्रीज होईल. तुम्ही कसलाही विचार करत नाही आणि तुम्ही तात्काळ ते खाली दिलेल्या लिंकवरती तुमची वैयक्तिक माहिती देता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ती स्वतःहूनच ती माहिती त्यांना पुरवता. तुम्हाला कदाचित फोनही येऊ शकतो की तुमचं KYC अपडेट नाहीये आणि असे बरेच प्रकार मुंबईमध्ये हे घडत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये, भारतामध्ये, अख्ख्या जगभरामध्ये. तुम्हाला एखादा फोन येऊ शकतो की तुमचा वीज पुरवठा खंडित होईल. वीज पुरवठा खंडित होईल, तुम्ही ताबडतोब तुम्हाला जो OTP होईल द्या,
तुम्ही त्या भावनेच्या भरामध्ये, कारण आपलं लाईफ एवढं फास्ट झालेलं आहे का आपण कसलाही विचार करत नाही, पण तात्काळ तो ओटीपी देऊन टाकतो आणि तो ओटीपी एकदा दिल्यानंतर गुन्हेगार तुमच्या फोनमध्ये शिरतात, तुमची वैयक्तिक माहिती चोरतात आणि त्यातनंही गुन्हे घडतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण फ्री वायफाय वापरतो, मॉलमध्ये जातो, बाहेर कुठे जातो, तिथे आपण फ्री वायफाय, बघा हे सगळे जे वापरतो फ्री वायफाय वगैरे, तिथे आपण कळत न कळत आपला डेटा हा देतच असतो. म्हणजे जसं मी म्हटल्याप्रमाणे तुमचा हा सगळ्या घोटाळ्याचा जो मूळ स्रोत आहे तो म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती आहे. खास करून तुमचं जे आता ज्योतिष विषयक सल्ले, बरेच जणांना काय होतं की आपण ज्योतिषाची फार आवड असते, ज्योतिष विषयक सल्ले आपण बघतो. आता एक उदाहरण असं घडलं की या वर्षभर 2025चं एक भविष्य आलं की सिंह राशीला फार मोठा धनलाभ. त्या सिंह राशीच्या माणसाने ते खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक केलं की मला आर्थिक धनलाभ आहे, पण त्यामुळे सिंह राशीला आर्थिक धनलाभ पण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. सिंह राशीच्या माणसाने त्या लिंक वरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर धनलाभ त्याला झाला नाही, जो धनलाभ झाला तो त्या सायबर गुन्हेगाराला झाला, तोही कदाचित सिंह राशीचा असू शकतो. त्यामुळे तुम्ही कुठे बघा, तुम्ही लिंक कुठल्याही लिंक वरती क्लिक करताना कुठे तुम्ही सावधान राहिलं पाहिजे, अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे. नवीन अजून स्कीम आहेत किंवा स्कॅम आहेत. वेडिंग इन्व्हिटेशन, आपल्या जवळच्या नातेवाईकाचं एखादं एक इन्व्हिटेशन येतं की ह्या मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, अरे यांचं लग्न आहे म्हणून आपण ती लिंक क्लिक करतो. आपण ते पडताळून बघत नाही ते खरं आहे का, ते खोटं आहे का, खरंच त्यांच्याकडनं इन्व्हाइट आपल्याला केलं आहे का. तर ती लिंक केल्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या फोनचा ताबा घेतात. काय होतं, एकदा तुमच्या फोनचा ताबा घेतल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं पासवर्ड, तुमचं बँक डिटेल, मग तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला फार एकदम सतर्क राहिलं पाहिजे, फार सावधान राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आता जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा जो भारतामध्ये चाललेला आहे, अत्यंत करोडो लोक, करोडो भाविक त्याचं दर्शन घेत आहेत. त्या कुंभमेळ्याशी साधर्म्य असलेली बरीचशी ऍप्लिकेशन्स, बरेचशा वेबसाईट, बरेचसे QR कोड हे आता तुम्हाला बाजारात दिसतील. आणि बरेचसे भाविक किंवा श्रद्धाळू लोक, आपण त्या कुंभमेळ्यामध्ये आपलंही काहीतरी योगदान असावं, यामुळे आपण तिकडे देणगीच्या स्वरूपात किंवा तिथे हॉटेल बुकिंग असेल किंवा दर्शनाचा लाभ कसा घेता येईल या स्वरूपात त्या ऍप्सला क्लिक करतात किंवा त्या QR कोडला क्लिक करतात. पण ती बोगस हा विचार ते करत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुमचा हा संबंध येत असल्यामुळे, तुमची वैयक्तिक माहिती घेत असल्याने अशा प्रकारचे घोटाळे हे आता जास्त घडतात. तर याच्यामध्ये असं दिसतंय की डिजिटल अरेस्टच्या गेल्या काही महिन्यातल्या घटना पाहिल्या ना, तर जास्त असं दिसतंय की उच्च शिक्षित आणि तरुण जे अगदी IT क्षेत्रात कार्यरत आहेत असे देखील या घटनांना बळी पडलेले आहेत आणि करोडो रुपये त्यांचे लुटले गेलेत. तर असं तरुण आणि ज्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे असं आपण समजतो, अशा व्यक्ती पण कशा काय या गोष्टीला बळी पडतात? ह्याचं मुख्य कारण म्हणजे आकर्षक स्कीम येणं किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करणं, बोलवणं, फसवणं. बघा, उच्च शिक्षित असला तरी तो माणूस आहे आणि उच्च शिक्षित लोकांचे जास्तीत जास्त घोटाळे हे कसे होतात, तर शेअर विषयक जी ऍप्लिकेशन्स येतात, आर्थिक ज्याला म्हणतो आर्थिक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, तर जेव्हा तुम्ही त्या शेअर विषयक घोटाळे की तुम्हाला आकर्षक परतावा 3 महिन्यात तुम्हाला आम्ही एवढे रुपये देऊ, एवढं आकर्षक परतावा देऊ, इतकं % आम्ही रिटर्न देऊ, तर ते जेव्हा आपण देतो किंवा अशा प्रकारचं, त्या उच्च शिक्षित लोक कसलाही विचार न करता तिथे जास्त पैशाच्या लोभाने तिथे जातात. दुसरी गोष्ट, डेटिंग ऍप. त्या डेटिंग ऍपच्या माध्यमातून सुद्धा लोक तिथे गुंतले जातात, आकर्षले जातात. त्यामुळे आकर्षक परतावा देणं किंवा डेटिंग ऍप याच्या माध्यमातून ते उच्च शिक्षित आणि थोडेसे बेफिकर असतात. उच्च शिक्षित असल्यामुळे काय होतं, थोडेसे एक बेफिकर असते, माझं काय होणार, कसली काळजी घेत नाहीत आणि अशा प्रकारे ते गुंतले तिथे जातात. तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही देता आणि तुम्ही फसले जाता. तर सर, आता आपल्याला एखादं असं घटना सांगा ना घडलेली की ज्यातून म्हणजे एखादी व्यक्ती अडकले त्या गुन्ह्यामध्ये, फ्रॉडमध्ये, तरी पण पोलिसांनी किंवा सायबर आपल्या डिपार्टमेंटनी हे करून ते पूर्ण बाहेर आलेत आणि ते पूर्ण केस सॉल्व्ह झाली, असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा. बघा, आता एक मी बाहेर आले म्हणण्यापेक्षा मी कसे अडकले हे तुम्हाला सांगेन. मुंबईमध्ये शहा नावाचे एक व्यापारी होते. त्यांना असाच प्रकारचा एक फोन आला की तुमच्या बँक खातं हे मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे आणि आर्थिक विषयक घोटाळे झालेले आहेत, तुमच्या बँकेचे डिटेल आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आम्ही तात्काळ अटक करणार. आणि त्यांनी कसलाही विचार केला नाही, कारण त्यांना जो व्हिडिओ कॉल आला, तो व्हिडिओ कॉल, त्याचा जो व्हिडिओ कॉलचा मागचा जो जसा चित्रपटामध्ये सेट असतो तसंच पोलीस स्टेशनचा देखावा होता. जी समोरची व्यक्ती त्यांना सांगत होती तीही त्या गणवेशामध्ये होती. त्यामुळे ते 2 मिनिटं गांगरले आणि त्यांनी
कसलाही विचार केला नाही. जवळजवळ 4.5 तास त्यांना अटक केली, डिजिटल अरेस्ट. म्हणजे एका जागी स्थानबद्ध, एका जागी त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांची उलट तपासणी सुरू केली. त्यांना सांगितलं तुम्ही या गुन्हेगारीमध्ये अडकलात, आर्थिक मनी लॉन्ड्रिंग मध्ये, आणि ह्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगायला लागतील, तुम्हाला अरेस्ट होऊ शकते, त्याचे फार मोठे गंभीर परिणाम होतील. त्यामुळे ते घाबरले. 4.5 तासाच्या चौकशीनंतर त्यांनी यातनं सुटका व्हावी म्हणून जवळजवळ 8,60,000 रुपये भरले. आणि भरल्यानंतर काही काळानंतर त्यांची मुलगी आली. त्या मुलींना त्यांनी हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना समजलं की हा काहीतरी घोटाळा आहे. आणि नंतर त्यांनी मालाड पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. बघा, हे घोटाळे रोखण्याकरता अजून तरी अशी काही प्रणाली किंवा तंत्रज्ञान आलेलं नाही. ते विकसित होईल कालांतराने, पण घोटाळे रोखण्याकरता आपण सावधान राहिलं पाहिजे, एवढंच मी सांगू शकतो. आणि आता अनेकदा असं होतं की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या हातातही सर्रास फोन असतात, लहान मुलांच्या हातातही तर कोरोना नंतर अभ्यासाच्या निमित्ताने फोन आले, ते मुलं काही सोडत नाहीयेत फोन. तर अशा वेळेला त्यांच्या हातात जे फोन पडतात तर त्यांना तर हे त्यांच्यासाठी हे नवीन आहे ना, किंवा त्यांना कळणार देखील. बरोबर आहे. तर अशा वेळेला म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे, किंवा काय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत पण सांगा, कारण अनेक ज्येष्ठ नागरिक असे की रिटायर्ड आहेत, आर्थिक व्यवहार आता शिकतायत ते डिजिटली. बरोबर. आणि मग त्यांच्याकडून चुकून असं होऊ शकतं काही, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? बघा, सिनियर सिटीजनचा फोन हा सुटसुटीत असला पाहिजे. त्यांना जी योग्य ऍप्लिकेशन्स आहेत किंवा त्यांना जी अगदी कमीत कमी ऍप्लिकेशन जी त्यांचा व्यवहार होऊ शकेल अशीच ऍप्लिकेशन त्यांच्या फोनवरती ठेवली पाहिजे. अनावश्यक ऍप्स त्यांची डिलीट केली पाहिजे. त्यांना ह्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे की अनोळखी कॉल जर आला तर तो कॉल घेऊ नका. बघा, आता डीप फेक सारखी नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. तुम्ही आवाज बदलून सुद्धा बोलू शकता. म्हणजे तुमच्या एखाद्या नातेवाईकाचा जवळचा सुद्धा तुम्हाला एक फोन येऊ शकतो आणि सांगू शकतो की मी अशा ठिकाणी अडकलो आहे, मला तात्काळ पैशाची गरज आहे, तर जो आता तुम्हाला ओटीपी येईल तुम्ही ओटीपी द्या. तो न देता तुम्ही दुसऱ्या एका आपल्या नातेवाईकाला फोन करून तुम्ही रिकन्फर्म केलं पाहिजे की खरंच मला फोन आला होता का, आणि तरच तुम्ही तो व्यवहार केला पाहिजे. त्यांचा फोन हा सुटसुटीत पाहिजे. त्यांना बायोमेट्रिक सारखी सोय त्यांच्या फोनमध्ये केली पाहिजे. पासवर्ड सुद्धा एकदम मजबूत पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्यांच्या फोन बुक मध्ये फक्त नेमक्या लोकांचेच फोन, अगदी जवळच्या लोकांचाच त्यांच्या फोन बुक मध्ये नंबर पाहिजे. आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुम्ही नंबर कुठलाही अनोळखी घेऊ नका, अनोळखी लिंक तुम्ही क्लिक करू नका. हे त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे. त्यांनी थोडा अवेअरनेस त्यांच्यामध्ये वाढवला पाहिजे, तरच ते शक्य होईल की त्या गुन्हेगारीला किंवा त्या धोक्याला तुम्ही टाळू शकाल. आणि सर, आता अनेकदा असं होतं की आता आपल्या ऑफिसशी संबंधित जी ऑफिसमध्ये काम करतात ती माणसं, तर अशांना असं होऊ शकतं ना की आपल्याला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येऊ शकतो, कामाचा देखील असू शकतो. नक्कीच. तर मग हे असे जे कॉल येतात जे रॉंग असतात, तर ते ओळखण्याचं असं काही हे आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळे नंबर आहेत किंवा काही असं काही सांगू शकतो? सर्रास इंटरनॅशनल कॉल तुम्हाला तुमच्या फोनवरती येताना दिसतात, आढळतात. म्हणजे प्रत्येकाच्या फोनवरती मला वाटतं दिवसभरात एकदा तरी इंटरनॅशनल कॉल तर येतच असेल. तर इंटरनॅशनल कॉल आल्यानंतर घाबरून जायचं कारण नाही, पण इंटरनॅशनल कॉल घेताना सुद्धा तो पहिला घ्यावा का ह्याचा 2 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण इंटरनॅशनल कॉल हे आता घोटाळ्यासाठीच वापरले जातात. आणि इंटरनॅशनल कॉल घेताना जर तुमचे ते नातेवाईक आहेत का हे तुम्हाला कसं कळणार, कारण तुमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असेल. त्याच्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल कॉल शक्यतो अवॉइड केलेलेच चांगले, असं मी तुम्हाला सांगेन. कारण ते ओळखण्याकरता असं काही सॉफ्टवेअर बरीच आहेत, पण ती सॉफ्टवेअर सुद्धा त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. त्यामुळे तुम्ही त्या मर्यादेच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकणार नाही. म्हणून शक्यतो असे कॉल तुम्ही अवॉइड करणे हे तुम्ही करू शकता. कारण सायबर गुन्हे हे जगभरामध्ये कुठेही बसून करता येतात. असं काही त्याचं एक सेंटर ठरलेलं नाहीये. तुम्ही जगभरातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं बसून तुम्ही कुठेही तुम्ही तुमचा एक्सेस घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही हे टाळण्याकरता हे अवॉइड करणं, इंटरनॅशनल खास करून फोन, किंवा इंटरनॅशनल कशाला, तुम्हाला कुठल्या इतर राज्यातनं सुद्धा जेव्हा तुम्हाला फोन येतात, आता इथं बघा आपल्याला मध्य प्रदेश, गुजरात, मी राज्यांची नावं अशी घेत नाही, पण कुठल्याही राज्यातनं तुम्हाला जेव्हा फोन येतात तुम्ही ते टाळले पाहिजे शक्यतो. आणि ज्याला खरंच गरज असेल तो तुम्हाला SMS करू शकतो की बाबा मी तुम्हाला फोन केला होता. तुम्ही हे फोन घेऊन तुम्ही एक प्रकारे त्या धोक्याला आमंत्रण देत आहे, असं मला स्पष्टपणे वाटतं. आता सर, आपल्या MMC जो आपलं बुलेटिन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही लिहित असता, म्हणजे आपल्या वेबसाईटचे जे लेख आहेत त्यासाठी लिहित असता तुम्ही. तर त्याच्या एका लेखामध्ये असं तुम्ही म्हटलं होतं की
म्हणजे आपणच त्या लोकांना, आपणच काहीतरी एक पाऊल उचलतो आणि मग समोरचा माणूस येऊन आपल्याला लुटत असतो. बरोबर. म्हणजे कुठेही डायरेक्ट येऊन कोणी तुमचं काही हे करत नाहीये किंवा तुमचे पैसे घेत नाहीये, त्याच्यामध्ये तुमची पण इन्व्हॉल्वमेंट असते काहीतरी आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याची फसवणूक होते. बरोबर. असं आहे. चुकून आपण घाईत आहोत किंवा कुठे निघाले आणि कोणीतरी कॉल केला आणि उचलला गेला, आणि काहीतरी ट्रान्झॅक्शन आपल्या बँकेतून झाल्याचं आपल्याला कळलं आणि लक्षात आलं आपल्या लगेच की काहीतरी आपल्या बाबतीत चुकीचं घडलेलं आहे, आपण काहीतरी लुबाडलो गेलो आहे, तर सगळ्यात पहिली स्टेप काय घेतली पाहिजे? तुम्ही तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पाहिजे किंवा सायबर सेल जे असेल त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे. 1930 हा जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर तुम्ही तात्काळ फोन केला पाहिजे आणि गुन्ह्याची माहिती दिली पाहिजे. जर तुम्ही तात्काळ गुन्ह्याची माहिती दिलेली नाही, जो तुमच्यासोबत घडला असेल, तर त्याला ट्रेस करणं हे फार अवघड असतं. त्यामुळे घाबरून न जाता जितक्या लवकर शक्य होईल तुम्ही 1930 सगळ्यात सोपं आहे, टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करणं. जवळच्या पोलीस ठाण्याशी तुम्ही संपर्क साधा. जर तुम्ही गोंधळला असाल तर तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर सायबर सेल आहे त्याच्याशी संपर्क साधा. सरकारची एक वेबसाईट आहे त्याच्यावरती संपर्क साधा. आणि जर तुम्ही तो संपर्क लवकरात लवकर त्वरित जर तुम्ही साधलात तर तुमची गेलेली रक्कम, मी परत येईन असं म्हणणार नाही, पण तुमच्या त्या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त लवकर गुन्हेगारांना पकडता येईल, एवढं बाकी मी सांग. आणि मग याच्यामध्ये बँका देखील आपल्याला सहकार्य करत असतील ना, तर मग त्यांच्याशी आपण कसं हे करायचं? तुम्ही तात्काळ पहिली गोष्ट बँकेशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे. बँकेला तुम्ही ईमेल करा किंवा फोनशी, शक्यतो तुम्ही फोनवरनं संपर्क साधला पाहिजे. त्यांना या गुन्ह्याची माहिती दिली पाहिजे. ताबडतोब तुमचं पिन पासवर्ड हे बदललं गेलं पाहिजे. ते जर तुम्ही बदललं तरच ते होऊ शकतं. तुम्ही ते ताबडतोब बदललं गेलं पाहिजे आणि ते बदललं तर त्याच्यावरती रोख तुम्ही आणू शकता. म्हणजे जे एकदा तुमची रक्कम जर खात्यातनं तुमच्या गेली असेल तर ती परत जाणार नाही, त्याच्याकरता तुम्ही त्वरित पावलं उचलली पाहिजे. बँकेला संपर्क साधून संपूर्ण घटना तुम्ही ती सांगितली पाहिजे. त्याचबरोबर जर तुमच्या फोनमधनं अशा प्रकारचा व्यवहार झाला असेल आणि तुम्हाला कळलं की बाबा अशा माझ्या बँकेतनं असे पैसे गेले आहेत, तर ती जो तुमची माहिती आहे ती साठवली पाहिजे, कारण तोच तुमचा पुरावा आहे. त्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट काढणं, तो बँकेला देणं, त्याच्या माध्यमातूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तसं आता मला वाटतं ऑलमोस्ट आपण सगळे प्रश्न घेतले. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय सांगायचं? बघा, आता तुम्ही जसं मला विचारलं की सिनियर सिटीजननी काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर मी सांगितलं लहान सिनियर सिटीजन तर मी सांगितलं, लहान मुलांनी काय काळजी घ्यावी. तर लहान मुलांचा आता सर्रास तुम्ही बघता की वापर हा मोबाईलशी येतच असतो दैनंदिन जीवनामध्ये. तर मोबाईल, लॅपटॉप, टॅब याच्यावरती पालकांचं नियंत्रण राहिलं पाहिजे. आणि जर पालकांचं नियंत्रण म्हणजे काय आपली मुलं करतायत, कुठली ऍप्लिकेशन्स वापरतायत, सोशल मीडियावरती त्यांचे कोण मित्र परिवार आहेत, त्यांना हे सांगून दिलं पाहिजे की तुम्ही अनोळखी ऍप डाउनलोड करू नका, फक्त शैक्षणिक ऍपच वापरा, किंवा अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही घेऊ नका. आणि त्यांची इंटरनेटचा वापर करण्याची मर्यादा सुद्धा तुम्ही त्यांना आखून दिली पाहिजे की एका ठराविक मर्यादेपर्यंतच तुम्ही ह्याचा वापर करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त वेळ जर तुम्ही स्क्रीन शेअर केलीत किंवा स्क्रीनवरती राहिला तर त्याचे दुष्परिणाम काय होतील तेही सांगा. आणि लहान मुलांना तुम्ही ऑनलाईन पेमेंटची सवय लावू नका. युपीआयच्या माध्यमातून. काही वेळा असं होतं की काही मुलं मीच मागवतो असं म्हणतात, मीच मागवतो, आणि आपण पण बऱ्याच वेळेला की आमची मुलं किती हुशार, जीपे वापरतात किंवा आमच्या मुलांना सगळं कळणं, याबद्दल अवेअरनेस हा असलाच पाहिजे किंवा माहिती ही असलीच पाहिजे. पण त्या माहितीमधनं पुढे काय दडलंय किंवा कुठल्या प्रकारे गुन्हेगारी होऊ शकते किंवा त्याचा कसा गैरव्यवहार केला आहे तो ह्याची माहिती मुलांना सांगितली पाहिजे. त्यामुळे एक ठराविक वयापर्यंत मुलांनी आर्थिक विषयक तरी काही करू नये. शैक्षणिक ऍप तुम्ही वापरा, अधिकाधिक इंटरनेट वर माहिती घ्या, पण आर्थिक विषयक तुम्ही काही त्यांच्याकडनं करून तुम्ही घेऊ नका, एवढं नक्की. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरताना ची काळजी घेतली पाहिजे, कसा त्याच्यावरती प्रतिबंध म्हणजे आपण जास्तीत जास्त हे मुलांना आपण आवर्जून सांगितलं पाहिजे. तसं आता तुम्ही सायबर अभ्यासक आहात, तसे तुम्ही शेअर मार्केटचे तज्ञ देखील आहात. तुम्ही MMC वरती याचे खूप लेख लिहिता दर आठवड्याला. तर या दृष्टीने हे सांगा की हे जसं सायबर घोटाळा असा फोनच्या माध्यमातून किंवा आपल्याला फोन येतात, आपल्याला मेल येतात, त्यानुसार होतो, तसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा किंवा अशा स्वरूपाचे कसे काय गुन्हे घडतात सायबरशी संबंधित? बघा, आता रोज तुम्हाला फोनमध्ये मेसेज येतात की तुम्ही 3 महिन्यात तुम्हाला आम्ही आकर्षक परतावा देऊ, 8 दिवसात तुम्ही आकर्षक परतावा रिटर्न ज्याला. आणि माणूस भूलतो, कसलाही विचार करत नाही, माणूस भूलतो की अरे मला एवढं रिटर्न जर या मार्केटमधनं येत असेल किंवा शेअर मार्केटमधनं येत असेल तर का आपण घेऊ नये. आणि कुठलाही विचार न करता तुम्हाला खाली नंबर देतात. बऱ्याच वेळेला बघा, ह्याचा सगळ्याचा हे लिंकशी असतो, संबंध जो असतो तो लिंकशी असतो. तुम्ही
आकर्षक परताव्याच्या नावाखाली खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करता, कसलाही विचार न करता, आणि तुम्ही तिकडे व्यवहार करायला सुरुवात करता. कदाचित तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये ते रिटर्न मिळतही असेल, 1-2 वेळेला मिळतही असेल, पण एकदा तुमच्या फोनचा ताबा घेतल्यानंतर, एकदा तुमच्या वैयक्तिक माहितीचा, बँक डिटेल्सचा जेव्हा तुमचे ताबा घेतात, त्याच्यानंतर ते गैरव्यवहार सुरू होतात आणि तुम्हाला कळत नकळत तुम्ही त्यात अडकता, तुम्हाला कळतही नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी आकर्षक वाटेल त्या आकर्षक वाटणाऱ्या जाहिरातीला भुलू नका, एवढं मी नक्की सांगेन. बरोबर म्हटलं सर. आता आपल्या सरकारही सावध झालेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि आता मध्येच पंतप्रधानांनी देखील सगळ्यांना आवाहन केलं की सावध राहा आणि असं काही होऊ नये आपल्या बाबतीत, सावध राहायचंय. बरोबर. त्याचबरोबर आता आपण प्रत्येकाच्या फोनमध्ये कॉलर ट्यून वाजते, आपण सुरुवातीला फोन केल्याबरोबर, तर सरकारने ती काळजी घेतली. प्रत्येक वेळेला आपण ते ऐकूनच पुढे जातो. तर तुम्ही एक सायबर अभ्यासक म्हणून, आपल्या देशात आता जो सायबर कायदा आहे, तर त्याच्यामध्ये अजून कोणते बदल अपेक्षित आहेत तुम्हाला येत्या काळाची आव्हानं ओळखता, ज्यामुळे आपण हे टाळू शकू, त्याच्यापासून वाचू शकू? बघा, सायबर लॉ म्हणजे IT ऍक्ट तो 2000 साली अस्तित्वात आला, आणि 2008 साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. नंतर तो कायदा सर्वत्र वापरायला सुरुवात झाली. तो वापरत असताना त्याच्यामध्ये बरीचशी कलमं आहेत की ज्यातनं आपण रोख आणू शकतो किंवा आळा घालू शकतो, परंतु तितकीशी पुरेशी आहेत का? त्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये जेवढा त्याच्यावरती ठोस अशी भूमिका घेता येईल किंवा ठोस त्याचा कायद्याचा वापर करता येईल अशी काही कलमं काही वेळेला कमी पडतात, किंवा शिक्षेची प्रावधान सुद्धा ते काही प्रमाणामध्ये कमी आहे. आणि हा जो गुन्हा आहे तो इंटरनॅशनल लेव्हलवरती सुद्धा होतो. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही टर्मिनॉलॉजीच नाहीये, म्हणजे डिजिटल अरेस्ट ही टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये नसणार आहे, त्यामुळे गुन्हा कसा नोंदवायचा असं म्हणा. नाही, गुन्हा तुम्ही नोंदवू शकता. गुन्हा तुम्ही सायबर क्राईम .gov.in ही जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही नोंदवू शकता. 1930 सारखा टोल फ्री नंबर त्याच्यावरती तुम्ही नोंदवू शकता. लोकल पोलीस ठाण्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. सायबर सेल आहेत, त्या सायबर सेलशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यामुळे तुम्ही हे करू शकता. फक्त कायद्यामध्ये कडक शिक्षा, काही वेळेला कडक शिक्षा मिळणं आणि तात्काळ त्याच्यावरती कारवाई होणं हे जरा कठीण आहे. त्यामुळे ह्या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्वरित ज्याला आपण कारवाई होऊ शकतो किंवा ट्रेस करू शकतो, हे थोडंसं काही प्रमाणामध्ये तिथे आपण कमी पडतो. पण त्याचा आता सरकारने, मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जी AI आहे किंवा मशीन लर्निंग याचा वापर करून आपण जास्तीत जास्त वेगाने, म्हणजे गुन्हे घडण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावरती आळा घालू शकतो का, तर त्याकरता आपण AIचा निश्चितपणे वापर करू शकतो. म्हणजे हे पण एक तंत्रज्ञानच आहे, परंतु गुन्हे घडण्याच्या अगोदर आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण निश्चितपणे आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजे. दुसरी गोष्ट, कायदा हा आहे, परंतु गुन्हे घडत असताना जगभरातनं सगळीकडनं घडतात. त्यामुळे जास्तीत जास्त देशांची तुम्ही सहकार्य वाढवलं पाहिजे, त्यांच्याशी करार केले पाहिजेत, तरच ते शक्य होईल. अदरवाईज हस्तांतरित तुम्ही गुन्हेगार करू शकणार नाही. मग तिथे आपण थोडेफार कमी पडतो. पण बऱ्याचशा अशा, आता भारतामध्ये CERT नावाची संस्था आहे, म्हणजे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, त्याच्या माध्यमातून सुद्धा एक नियंत्रण करण्याचं काम चाललेलंच आहे. परंतु या माध्यमातून, खास करून AIच्या माध्यमातून पुढे अजून अधिक वेग कसा होईल आणि गुन्हे घडण्याच्या अगोदरच त्याच्यावरती कसं नियंत्रण करता येईल ही आपण थोडी पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डेटा प्रोटेक्शन लॉ आलेला आहे. तुमची वैयक्तिक माहिती, म्हणजे त्याच्यामध्ये आता अवेअरनेस आलेली की वैयक्तिक माहिती तुम्ही शेअर कशी करू नये आणि ती करताना कुठली काळजी घ्यावी, ह्या संबंधितला तो एक ते बिल आता पास झालेलं आहे आणि ते आता वापरात लवकरच येईल. तर त्याच्यासाठी सुद्धा वैयक्तिक डेटा, तुमचा वैयक्तिक डेटा आपण कुठे शेअर करावा, कसा शेअर करावा, कुठे करू नये, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि फक्त त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, अजून कठोर त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला सुद्धा कळलं पाहिजे की आपण जो आपला डेटा शेअर करतो, सहज आपण अगदी शेअर करतो डेटा, आपण तिथे कुठेही हे करत नाही. कुठेही कोणी सांगितलं, कुठलंही ऍप्लिकेशन काहीही असेल, वैयक्तिक माहिती. मला एक सांगावं असं वाटतं की मॅट्रिमोनियल साईट्स ज्या असतात, म्हणजे वधूवर सूचक मंडळ जी पूर्वी असायची, त्या मॅट्रिमोनियल साईट वरती सुद्धा एवढे आकर्षक जाहिराती असतात की माणूस तिकडे आपल्या पाल्याची, म्हणजे पाल्याची जी माहिती आहे ती आपण अगदी सहज उपलब्ध करून देतो. त्यांचे फोटो उपलब्ध करून देतो. आपण एक्झॅक्टली पॅकेज उपलब्ध करून देतो. म्हणजे आपण आपली सगळी माहिती, गोपनीय ज्याला माहिती म्हणतो, ती सहज तुम्ही गुन्हेगारांच्या हातात देता. ते करत असताना ते ऍप्लिकेशन खरंच आहे का, चांगलं आहे का, ते करणारे कोण, ह्याचा आपण काहीच विचार करत नाही. त्यामुळे गुन्हे घडताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपली वैयक्तिक माहिती, मी सर्वांना एकच सांगेल की इंटरनेट जेव्हा तुम्ही वापरतो किंवा ऑनलाईन व्यवहार तुम्ही करता, तेव्हा आपली वैयक्तिक माहिती फार सावधानतेने किंवा दिली पाहिजे, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगेन.
आता डिजिटल अरेस्ट आणि सायबर गुन्ह्यांमध्ये आपण कसं अडकू नये यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी तुम्ही तपशीलवार सगळी माहिती दिली आहे. तर आपल्या प्रेक्षकांना एक अशी पंचसूत्री सांगा की ज्यामुळे आपण अधिक सावध राहू आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवू. बघा, सगळ्यात पहिले म्हणजे तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे, गुंतागुंतीचा असला पाहिजे, हो. तुम्ही सातत्याने तो बदलला पाहिजे हम्म. आणि प्रत्येक खात्याकरता वेगवेगळा पासवर्ड पाहिजे. एकच पासवर्ड तुम्ही सगळ्या ठिकाणी वापरला तर तुमचा गुन्हा घडू शकतो. दुसरं, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ज्याला आपण म्हणतो, की 2 वेळेला म्हणजे तुम्ही जर तुमचा पिन किंवा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला बँकेच्या मार्फत कुठलाही व्यवहार करताना तुम्हाला ओटीपी येतो, त्याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. हो. ते प्रत्येक माणसाने आवर्जून, तुम्ही सोशल मीडियावरच्या साईट जरी असेल, अगदी व्हॉट्सअप जरी असेल तरी 2 वे ज्याला ऑथेंटिकेशन म्हणतो ते तुम्ही वापरलंच पाहिजे. संशयास्पद लिंक असतील किंवा काही मेसेज असतील ते तुम्ही ऑनलाईन वापरत असताना तुम्ही ते ओपन करू नये, हा एक झाला. त्याच्यानंतर अधिकृत आणि ऑफिशियल गॅझेट तुम्ही ऍप्सच वापरावीत, हे मी तुम्हाला सांगेन. सार्वजनिक वायफायचा वापर हा तुम्ही टाळावा. मी सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर, एअरपोर्टला गेलो, कुठे मॉलमध्ये गेलो, शक्यतो तुम्ही ते फ्री वायफाय ज्याला म्हणतो तो तुम्ही वापर टाळावा. आणि त्याचा वापर जरी केला तरी तो वापर करत असताना तिकडनं तुम्ही आर्थिक व्यवहार करू नये, हे तुम्ही आवर्जून त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि सोशल मीडिया वापरताना तुम्ही प्रायव्हसी सेटिंग केली पाहिजे, हे मी नक्कीच सांगेन. आणि बँक खातं, कारण सोशल मीडिया वापरताना सुद्धा तुम्ही तुमचं बँक खातं, क्रेडिट खातं किंवा अशी जी आर्थिक विषयक ज्या माहिती असतात ती तुम्ही शेअर करू नये, एवढं मी नक्की तुम्हाला सांगेन. सर, सध्या ऑनलाईन गेमिंगचं क्रेज खूप वाढलंय लोकांमध्ये आणि मोठमोठे कलाकार देखील त्याचं मार्केटिंग करत असतात. ऑनलाईन रमी खेळा, ऑनलाईन गेमिंग खेळा असं. तर याच्यामध्ये सुद्धा आपण फसवले जाण्याचा किंवा आर्थिक आपलं नुकसान होण्याचा धोका आहे ना, तो कशा आहे? निश्चितच. बघा, ऑनलाईन गेमिंग हा जो प्रकार आता सर्रास सध्या वाढलाय, तो ऑनलाईन गेमिंग, रम्मी बिम्मी असे बरेचसे प्रकार आहेत. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की बरेचसे कलाकार सुद्धा याचं प्रमोट करतात किंवा याचं प्रमोशन करतात. ऑनलाईन गेम खेळणं ही प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो एक वादाचा विषय ठरू शकतो की ते खेळावं की नाही, परंतु ते करत असताना ऑनलाईन गेमिंगची काही विशिष्ट ऍप्लिकेशन्स असतात, ती ऍप्लिकेशन पडताळूनच तुम्ही डाउनलोड केली पाहिजे. जर तुम्ही खोटी ऍप, म्हणजे जशी बनावट ऍप जर ती तुम्ही डाउनलोड केली तर त्याच्या माध्यमातून तुमचा वैयक्तिक डेटा जाऊच शकतो त्याबद्दल, आणि त्यातनंच तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. आणि मगाशी जर आपण चर्चा करत होतो, तुम्ही म्हणालात की प्रत्येकाने आपलं सायबर ऑडिट करणं गरजेचं आहे. निश्चितपणे. तर सायबर ऑडिट म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? बघा, दरवर्षी आपण आपलं ऑडिट करतो किंवा आपण आपलं रिटर्न फाईल करतो, तसं तुम्ही सायबर ऑडिट याचा अर्थ की प्रत्येक आपली जी माहिती, आपला जो डेटा आहे त्याचं मूल्यांकन करणं की तो कसा आहे, तो व्यवस्थित आहे का. आपण जी काही ऍप्लिकेशन वापरतो, आपण सॉफ्टवेअर वापरतो, मग समजा एखादं अकाउंटशी रिलेटेड सॉफ्टवेअर असेल, ते सॉफ्टवेअर अपडेट झालं आहे का, असे बरेचसे प्रकार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक फोनचं सुद्धा ऑडिट करू शकता. ऑडिट करणं म्हणजे आपण आपली सॉफ्टवेअर अपडेट झाली आहेत का, अनावश्यक ऍप्लिकेशन्स असतील तर आपण ती डिलीट केली आहेत का, हे सायबर ऑडिट म्हणजे थोडक्यात तेच. पण ते अपडेट राहणं म्हणजे तुम्ही काळाशी जसे आपण अपडेट राहतो, जोडले जातो, तसं ह्या सायबर रिलेटेड किंवा ऍप्लिकेशनशी किंवा इंटरनेटशी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी तुम्ही अधिकाधिक जोडले जाण्याकरता त्याच्यातलं नाविन्य पूर्ण करत असताना तुम्ही लेटेस्ट काय आहे, म्हणजे तुम्ही अगदी ते तंत्रज्ञान जसं आपण लेटेस्ट वापरतो तसं आपण अपडेट करतोय का, तेही बघणं गरजेचं असं. म्हणजे आपण म्हणूया का प्रेक्षकांना की तुम्ही एक महिन्यात एक टायमर लावून ठेवा एका दिवसाचा, निश्चितपणे, आणि त्या महिना म्हणजे आता या महिना अखेरीस मी अपडेट आहे का, करायलाच पाहिजे. तुम्ही बघा कसे फसले जातात. जर तुमचं सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर त्याचा फायदा हे गुन्हेगार घेतात. त्यामुळे आपली सॉफ्टवेअर अपडेट झाली आहेत का, अनावश्यक डेटा फोन मधनं डिलीट झालाच पाहिजे. रोजचे जे काही कॉल येत असतील, काही फ्रॉड कॉल येत असतील, काही खोटे कॉल असतील, तर तो डेटा आपण डिलीट करणं, जसं आपण डिलीट बाकीच्या गोष्टी करतो तसं हेही डिलीट करणं तेवढंच जरुरी आहे. जर आपण ते रेग्युलरली करायला लागलो तर सायबर ऑडिट याचा अर्थ तोच आहे. जर तुम्ही रेग्युलरली ह्या गोष्टी करायला लागलात तर हे गुन्हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खात्री मी देऊ शकतो. म्हणजे आपलं डेली रुटीन आणि मंथली रुटीन मध्ये एक सायबर ऑडिटचा राऊंड झालाच पाहिजे, आपल्या फोनचा, आपल्या कम्प्युटरचा. निश्चितच झाला पाहिजे. तर आता आपण शेवटाकडे येऊया. आपण खूप छान माहिती सांगितली लोकांना सगळी सायबर ऑडिट बद्दल. आता लोकांच्या मनातली शंका नाहीये त्याबद्दल तुम्ही सांगितलंच आहात, आणि सायबर फ्रॉड पासून आपले प्रेक्षक नक्कीच दूर राहतील एवढी सगळी डिटेल माहिती घेतल्यावर. तर तुम्ही आता अजून काय सांगा, काय आवाहन? बघा, माझं म्हणणं असं आहे की आपला जो स्मार्टफोन आहे ते फक्त एक साधन किंवा इन्स्ट्रुमेंट नाहीये, तर ते आपलं वैयक्तिक आणि डिजिटल आयुष्य जोडणारा एक दुवा आहे. त्यामुळे त्याचा वापर करणं आणि त्याची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी, एवढं मी निश्चितपणे सांगेन. आणि मी प्रत्येकाला आवाहन करीन की आपल्या स्मार्टफोन मधला डेटा जो आपण सुरक्षित मानतो तो खरंच सुरक्षित आहे का, एवढं बाकी मी निश्चित प्रत्येकाला हा प्रश्न विचारायचा इच्छितो. तर सर, या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात, आपल्या प्रेक्षकांना खूप तपशीलवार माहिती दिलीत,
तर त्याबद्दल तुमचे MMC वर्तमानतर्फे खूप आभार. मी तुम्हालाही धन्यवाद देतो, तुमच्या MMC न्यूज नेटवर्कला धन्यवाद देतो, कारण अशा प्रकारचा विषय तुम्ही घेतलात. हो हो कारण हे अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विषय तुम्ही हाताळताय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. पण MMC मला वाटतं आता मी बरेचसे न्यूज पोर्टल बघतो. मी MMC न्यूज नेटवर्क विषयी मी खात्रीने सांगू शकतो, मी तिथे मी लिहितो म्हणून नाही, परंतु मी खात्रीने सांगू शकतो अत्यंत योग्य आणि खरी माहिती जर कुठे मिळत असेल तर ती MMC न्यूज नेटवर्कवरती. त्यामुळे प्रत्येकाला मी आवाहन करीन की तुम्ही आपलं डिजिटल ऑडिट कराच, आपल्या फोनचं ऑडिट कराच, पण त्याचबरोबर हे ऑडिट करताना MMC न्यूज नेटवर्क हे ऍप्लिकेशन बाकी तुम्ही निश्चित डाउनलोड करा. या साईटवरती रेग्युलरली जा. धन्यवाद. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. डिजिटल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आमच्या MMC न्यूज नेटवर्कला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.